नमस्ते. वॉनलेस हॉस्पिटलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. लवकरच आम्ही 2 दिवसात आमचा 132वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत आणि प्रथम मी आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमासाठी मी आमंत्रण देत आहे. आमची MMC फॅमिली, सगळे स्टाफ, सगळे विद्यार्थी यांच्यातर्फे आम्ही उपकारस्तुती करणार आहोत आणि देवाचे आभार मानणार आहोत की त्यांनी हा दिवस आम्हाला दाखवला की आम्ही 131 वर्ष पूर्ण करत आहोत. तसंच आम्हाला ह्या आनंदाच्या क्षणी आमच्या चॅरिटी कमिशनर मॅडमने एक चांगला निर्णय दिलेला आहे की कुठलंही आमचं कामकाज थांबवलेलं नाही आहे आणि आमचं कामकाज व्यवस्थितरित्या पुढं जाणार आहे. आणि त्या कामकाजाच्या जे आम्हाला थोडासा खीळ बसला होता जून महिन्यात कोर्ट कचेऱ्या आणि ह्याच्यामुळं, ते आता आम्ही पूर्ण आमचं फोकस दवाखान्यावर ठेवू शकू आणि आमचं जे इंडोर आहे ते 4 तारखेला आम्ही उद्घाटन करून आम्ही चालू करणार आहोत, OT चालू करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो सगळ्या नागरिकांना की आपलं दवाखाना हा आता इतके दिवस OPD होती, आता IPDसुद्धा आम्ही म्हणजेच आंतररुग्ण विभाग आम्ही चालू करत आहोत. आज 2 तारीख, आज समाजापुढे येत असताना खरोखर आनंद होतोय. 1 मेपासून आम्ही हॉस्पिटल जे चालू केलेलं आहे ते अखंडित चालू आहे. काल धर्मादाय जॉईंट कमिशनर यांनी जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतोय. आणि समाजापुढे येण्याचं कारण काय आहे की वॉनलेस हॉस्पिटलच्या अनुषंगानं काही लोक वर्गणीच्या माध्यमातून पैसा अमाप गोळा करत आहेत. तर त्यापासून त्यांना जागरूक करण्याचं काम या अनुषंगानं आम्ही समाजापुढे येत आहे. हॉस्पिटल चालू आहे, व्यवस्थापन आपलं काम करत आहेत, कामगार वर्ग आपलं काम करत आहेत, OPD चालू झालेले आहे. 4 तारखेच्या माध्यमातून इंडोर पेशंट चालू होणार आहेत. ही आनंदाची बातमी समाजाला देण्यासाठी आज आम्ही समाजापुढे आलेलो आहोत. वॉनलेस हॉस्पिटल कर्मचारी सुधीर सीताराम वारे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये मी कर्मचारी काम करत आहे. आणि आत्तापर्यंत गेले मे महिन्यापासून जे आमचा दवाखाना चालू केलेला आहे, सर्व कामगार आम्ही एकत्रित मिळून आम्ही दवाखाना आहे जी कुलपं गाठलेली ती काढलेली आहेत आणि कामकाज सुरू केलेलं आहे. ज्या माध्यमातून आता दवाखाना सुरू आहे त्या माध्यमातून आम्ही सर्व कामगारांनी संचालका यांना आम्ही साथ दिलेली आहे. तर मला असं सांगायचं आहे की समाजाला जी सत्य काय घटना आहे ती जाणून घ्यावी आणि हा दवाखाना परत कसा उदयास येईल या माध्यमातून या समाजानं पण डोळे उघडावं एवढीच माझी विनंती आहे.